नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा बघणार आहोत। तत्पूर्वी आपण या धड्याचं पहिलं लेक्चर बघितलं होतं। आजचं जे लेक्चर आहे आपलं हे ह्या धड्याचं दुसरं लेक्चर आहे। याच्या आधी आपण अलैंगिक प्रजनन बघितलेलं होतं। या धड्यामध्ये काय बघितलं होतं? अलैंगिक प्रजनन। अलैंगिक प्रजननामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं होतं एक पेशीय अलैंगिक प्रजनन, आज बहुपेशीय। ओके, मग एक पेशीय अलैंगिक प्रजननामध्ये आपण द्विविभाजन बघितलं, द्विभाजन। त्याच्यानंतर आपण बघितलं बहुविभाजन, आणि तिसरं आपण बघितलेलं होतं मुकुलायन। इतक्या साऱ्या गोष्टी आपण कालच्या लेक्चर मध्ये कव्हर केल्या होत्या। द्विविभाजन मध्ये काय, जो आपला अमेबा होता, अमेबाचा जो केंद्रक होता, केंद्रकाचं काय करायचं होतं? विभाजन। ओके, या द्विविभाजनामध्ये साधं द्विविभाजन आहे, आडवं द्विविभाजन आहे, उभं द्विविभाजन आहे, त्याच्यामध्ये पॅरामेशियम आहे, अमेबा आहे, त्याच्यानंतर योग्लिना आहे। याच्यानंतर बहुविभाजनामध्ये पण आपण अमेबाच घेतला होता, आणि त्या अमेबाचा जो केंद्रक आहे, या केंद्रकाचं पण काय केलं आपण? विभाजन। जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीचं विभाजन करत नाही तोपर्यंत नवीन सजीव तयार होत नाही। ओके, त्याच्यानंतर मुकुलायन। मुकुलायन मध्ये काय होतं? ईस्ट पावडर पाण्यामध्ये टाकायची, त्याला एक कणक फुटतंय। ओके, आणि त्याच्यामध्ये पण केंद्रक आहे, आणि त्या केंद्रकाचं काय करायचं? आपल्याला विभाजन करायचं। इथपर्यंत आपण सगळं बघितलं होतं। काय काय बघितलं होतं? अलैंगिक प्रजनन, एक पेशीय अलैंगिक प्रजनन, द्विविभाजन होतं, त्याच्यामध्ये साधं द्विविभाजन, उभं द्विविभाजन, आडवं द्विविभाजन एवढं होतं। उभं द्विविभाजनामध्ये एक्झाम्पल होतं युग्लिना, आडव्याचं एक्झाम्पल होतं म्हणजे उदाहरण पॅरामेशियम, आणि जो आपलं साधं द्विविभाजन होतं त्याचं अमेबा होते। बहुविभाजन मध्ये काय होतं? अमेबा, अमेबाचं केंद्रक त्याचं विभाजन करतोय, आणि मुकुलायन मध्ये ईस्ट पावडर होते, जो की केंद्रकाचं काय करतो आपण? त्याचं विभाजन। काल पण मी सांगितलं होतं, आज पण सांगतोय, जे चॅनल वरती नवीन आहेत, हा धडा येतोय 5 मार्क ते 7 मार्कला। किती येतोय? फिक्स 5 मार्कला येतोय, आला तर 7 मार्कला पण येतोय, आणि हा धडा सगळ्यात जादा मार्क वाला आहे। हा जो धडा आहे या विज्ञान भाग 2 मधला सगळ्यात जास्त मार्क घेऊन येतो। चला तर आजचं जे आपलं मेन टॉपिक आहे त्याला सुरुवात करूया। आजचा टॉपिक आहे बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन। काल आपण काय बघितलं होतं? एक पेशीय। एक पेशीय म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये एक पेशी, आणि बहुपेशीय म्हणजे काय? ज्यांच्या शरीरामध्ये अनेक पेशी तयार आहेत, ज्याच्यापासून ऊती तयार होतात। ओके, मग बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन बघायचं आहे। त्याच्यामध्ये पहिला भाग आहे आपला खंडीभवन। काय पहिला भाग? खंडीभवन। मग आता हा जो खंडीभवन आहे, ओके, पहिला भाग आहे आपला खंडीभवन। ओके, या खंडीभवन मध्ये उदाहरण दिलेलं आहे बघा, थोडं चांगलं लिहितो मी, आहे का नाही, म्हणजे तुम्हाला समजेल, है ना। हा जो टॉपिक आहे हा आहे आपला खंडीभवन। ओके, आणि खंडीभवनचं उदाहरण आहे, खंडीभवनचं उदाहरण स्पायरोगायरा आहे। काय आहे उदाहरण? खंडीभवनचं उदाहरण काय आहे? स्पायरोगायरा। मग खंडीभवन कसं चालतंय ते बघूया आपण। स्पायरोगायरा, ओके, हे उदाहरण आहे त्याचं। ओके, मग आता खंडीभवन चालतंय तरी कसं? बहुपेशीय सजीवामध्ये याच्यामध्ये कसं काय, म्हणजे सजीव कसे फॉर्म होतात ते बघायचं आहे। खंडीभवन मध्ये आपण स्पायरोगायरा घेतला। स्पायरोगायरा कुठं बघायला भेटतो आपल्याला? पाण्यामध्ये। कोणत्या ठिकाणी बघायला भेटतो? पाण्यामध्ये। मग स्पायरोगायरा दिसतोय कसा? आहे ना, स्पायरोगायरा आहे, स्पायरोगायरा आहे, पण स्पायरोगायरा दिसतो कसा? एवढं लक्षात ठेवायचं आहे। स्पायरोगायराच्या अशा काही लेयर्स असतात, अशा काय असतात? काही लेयर्स असतात। तो पण हिरवाच आहे का नाही? ओके, आणि त्याच्यामध्ये छोट छोटाले केंद्रक ठेवलेले असतात। हे काय? छोट छोटाले केंद्रक आहेत। ओके, हा आपला स्पायरोगायरा। स्पायरोगायरा मध्ये काय ठेवलेले आहे? छोट छोटाले केंद्रक ठेवलेले। ओके, केंद्रक म्हणजे काय? न्यूक्लियस। ओके, मग खंडीभवन होतंय। आता एखादं पाण्यामधून आपण स्पायरोगायरा काढला आणि त्याचं खंडीभवन केलं। खंडीभवन म्हणजे काय? तुकडा केला।
काय केला, त्याला मधून कापलं किंवा त्याचा वेगळा पार्ट तयार केला. हा जो सेपरेट केलेला जो पार्ट आहे ना, फॉर एक्झाम्पल आपण एवढा तुकडा काढला, बाजूला ठेवला. आता हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट देखील एक नवीन सजीव तयार करतोय. काय तयार करतोय? एक नवीन सजीव तयार करतोय, है ना. आणि तो नवीन सजीव कोण आहे? छोटा स्पायरोगायरा, ज्याला जनक स्पायरोगायरा म्हटलं जातं. खंडीभवनमध्ये काय स्पायरोगायराचं आपण खंडीभवन केलं, जर त्याला कापलं, त्याला वेगळं ठेवलं, तो एक नवीन सजीव तयार करतोय. हा काय आहे? जनक आहे ना. आणि हा जन्य म्हणजे हा तयार झालेला. ओके, मग हे झालं खंडीभवन. मग तिथं लिहून दिलेलं आहे, काय काय लिहिलेलं आहे खंडीभवनामध्ये? हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवात आढळतो. ओके, मग बहुपेशीय सजीव म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये बहुपेशी आहेत, म्हणजे जास्त पेशी. आता जर तुम्ही याचा विचार केला तर इथं छोटा न्यूक्लियस दिलेले, म्हणजे केंद्रक दिलेले, म्हणजे याच्या भरपूर पेशी तयार होऊ शकतात. जर आपण हा जो स्पायरोगायरा याचा जर तुकडा केला, इथून दाखवलेला आहे बघा तुमच्या बुकमध्ये दिलेलं, पुस्तकामध्ये, जर त्याचा तुकडा केला, जर आपण नवीन 2 तुकडे फॉर्म केले, तर त्यांच्यापासून सुद्धा असा एक अख्खा स्पायरोगायरा तयार होऊ शकतो. हे आपल्याला खंडीभवन मध्ये सांगितलंय. हे झालं खंडीभवन. दुसरं काय आपलं? पुनर्जनन. आता पुनर्जनन म्हणजे काय? जर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला, पुनर्जननाची सगळ्यात जास्त शक्ती कुणामध्ये आहे, तर तो आहे पुनर्जननचं उदाहरण प्लॅनेरिया. काय नाव आहे त्याचं? प्लॅनेरिया. प्लॅनेरिया पण येतो. आणि पाल माहिती आहे का? पाल भीतीवर असते आपले, बरोबर आहे ना, ते पाल आहे. मग पुनर्जनन म्हणजे काय? या पुनर्जनामध्ये अशी प्रक्रिया होते, जर एखादा सजीव आहे, पाल घ्याव्यात किंवा प्लॅनेरिया, जर दोघांमध्ये पण एखाद्याला धोका दिसला, समजा पाल घेऊयात, पालेला जर धोका दिसला, तिची जी शेपूट आहे ती तुटते बघा, बरोबर आहे ना, ती सोडून पडते. म्हणजे ती जी शेपटी सोडते, तिच्या जागेवर परत एकदा शेपटी येते का? हो, तर खरंच शेपटी येते, बरोबर आहे ना. मग ती जी शेपटी सोडते, कारण की तिला काय दिसतो? धोका. मग धोका दिसल्यानंतर ती शेपटी सोडते, म्हणजे ती शेपटी डिजनरेट करते आणि तिच्या जागेवरती एक नवीन शेपटी फॉर्म होते, बरोबर आहे ना. नवीन शेपटी तयार होते. मग नवीन शेपटी तयार होते म्हणजे ती काय करते? पुनर्जनन करते. आता हे झालं पालेविषयी. आता प्लॅनेरियामध्ये काय माहितीये का? हा जो छोटा प्लॅनेरिया आहे, हा असा काहीतरी आहे प्लॅनेरिया. ओके, मग हा जो प्लॅनेरिया दिसतोय आपल्याला, याच्यामध्ये बघा, हा, आता जर तुम्हाला वाटलं या प्लॅनेरियाचा हा भाग कट करायचा, काय करायचा? हा भाग कट करायचा. जर आपण हा भाग कट केला, तर ह्या भागापासून सुद्धा हा जो छोटा भाग आहे ना, या भागापासून सुद्धा एक नवीन प्लॅनेरिया तयार करू शकतो हा प्लॅनेरिया, आहे का नाही. याला म्हणतात पुनर्जननाची सगळ्यात जादा शक्ती. पुनर्जनन कोण करू शकतं? सगळ्यात जादा वेळेस प्लॅनेरिया. मग काय झालं, एकदा 2-3 सायंटिस्ट होते, त्यांना काय वाटलं माहितीये का? हा जो प्लॅनेरिया आहे याचं कुठूनही कट करायला, तर हा नवीन सजीव तयार करतोय. मग त्या सायंटिस्टने काय केलं माहितीये का? इथून एक कट मारला आणि इथून एक कट मारला. कट केल्यानंतर काय झालं, हा जो प्लॅनेरिया आहे, या प्लॅनेरियाने इथून देखील एक नवीन सजीव तयार केला आणि इथून देखील एक नवीन सजीव तयार केला. इतकी पुनर्जननाची शक्ती कशामध्ये? प्लॅनेरियामध्ये. ओके, मग पुनर्जनन म्हणजे काय? पुनर्जनन म्हणजे काय? ज्याचा कोणताही पार्ट कट केला, काय केला? कोणताही पार्ट किंवा कोणताही अवयव कट केला, तर त्याच्यापासून नवीन सजीव तयार करण्याची प्रक्रिया म्हणजेच काय? पुनर्जनन होय. पुढं काय आहे? मुकुलायन. मुकुलायन म्हणजे काय? इंग्लिशमध्ये बडिंग म्हटलं जात आहे. आता या बडिंग मध्ये उदाहरण काय दिलेलं आहे आपल्याला? हायड्रा. हे काय याचं उदाहरण. ओके, मग हायड्रामध्ये काय माहितीये का? हायड्रामध्ये बड फुटतोय. बड म्हणजे काय? इथं सांगितलेलं आहे, पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले. कोणतं वातावरण सांगितलंय? पोषक वातावरण केव्हा भेटतं? ज्यावेळेस आपण चांगल्या परिस्थितीत अनुकूल असतो. ओके, मग ते पोषक वातावरण भेटल्यानंतर हा जो हायड्रा आहे, हा काय करू शकतो? वाढ होऊ शकते त्याची. पुढे काय सांगितलं? त्याच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाचे फुगवटे तयार होतात. मग याची जी पेशी भित्तिका आहे, हे जे दिलेलं आहे, याला काय म्हणतात? पेशी भित्तिका. म्हणजे काय? पेशी भिंत येते, आहे ना. ही जी भिंत आहे, या भिंतीवरती काय बघायला भेटतं आपल्याला? फुगवटे. काय बघायला भेटतंय? हे छोटाले काय तयार करतात? फुगवटे. आणि हे जे फुगवटे आहे ना, हे थोडक्यात हा फुगवटा पहिला होता, त्याच्यानंतर दुसरी स्टेप आणि कितवी? ही पहिली, ही दुसरी आणि कितवी स्टेप? तिसरी स्टेप. ओके, तिसरी पायरी. मग पहिल्यांदा आपल्याला फुगवटा दिसतोय, दुसऱ्यांदा तो फुगवटा मोठा होतोय, म्हणजे कोंब नसतं का झाडाला, त्या टाईप मध्ये. आणि तिसरा जो फुगवटा आहे, याच्यामध्ये नवीन हायड्रा तयार झालेला दिसतोय.
मग हे उदाहरण कशाचं आहे? मुकुलायनचं. मुकुलायनमध्ये काय आहे? एक बर्ड फुटतोय म्हणजे फुगवटा तयार होतोय, आणि तो जो फुगवटा तयार झालेला आहे ना, समजा हे आपलं झाड आहे आणि इथं काय तयार झालंय? फुगवटा तयार झालाय. हे फुगवटा त्याच्यातून काय घेणार आहे? पाणी घेणार आहे का नाही? त्याच्यातून ऑक्सिजन घेणार आहे. त्याच्यानंतर जेवणासाठी ज्या ज्या लागणाऱ्या गरजा आहे ना, म्हणजे त्याच्यासाठी पोषक तत्वे आहे का नाही, किंवा जीवनसत्व, हे सगळं काय करतोय? हा फुगवटा त्याच्यातून काढून घेतोय. आणि एक वेळ अशी येणार आहे, हा जो फुगवटा आहे ना खाली पडणार आहे आणि नवीन हायड्रा तयार होणार आहे. आपला या झाडाचा उद्देश काय आहे? नवीन सजीव तयार झाला पाहिजे, एक तर एक पेशीय पासून किंवा बहुपेशीय पासून. मुकुलायन मध्ये काय? हायड्रा आहे. हायड्रा काय होतोय? फुगवटा धरतोय. फुगवटा धरल्यानंतर काय? एक मुकुल तयार होत आहे, आणि मुकुल त्याच्यामधून पाणी किंवा जेवणासाठी किंवा पोषक किंवा जीवनसत्व हे सगळं घेत आहे. एक वेळेनंतर काय होतंय? गळून पडतंय तिथून आणि नवीन हायड्रा तयार करतंय. ओके, हे झालं मुकुलायन. मुकुलायन नंतर आपला चौथा टॉपिक आहे शाकीय प्रजनन. शाकीय प्रजनन म्हणजे काय? आपल्याला ज्याच्यामध्ये बी लावावं नाही लागत, याच्यामध्ये सुद्धा बी लावण्याची गरज नाही. बिगर बियाचं हे काय सजीव तयार करतात. ओके, शाकीय प्रजनन म्हणजे काय? व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. आता शाकीय प्रजननामध्ये दोन भाग आहे, एक मानवनिर्मित शाकीय प्रजनन आणि दुसरं म्हणजे नैसर्गिक. आता जे शिकायचंय ते नैसर्गिक आहे, आणि जे आपण 11वी किंवा 12वी शिकणार आहे ते मानवनिर्मित. मानवनिर्मित शाकीय प्रजनन म्हणजे माहितीये का? कधी तुम्ही आंब्याचं झाड बघितलेलं आहे का? आंब्याच्या झाडाचा आपण कलम करतो, कलम केल्यानंतर त्याला लवकरात लवकर बार फुटतो बघा, ते आपलं मानवनिर्मित शाकीय प्रजनन. आता नैसर्गिक मध्ये काय आहे? वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान किंवा मुकुल, काय काय सांगितलंय? उदाहरण, मूळ असू द्यात किंवा खोड म्हणजे माणसाने केलेलं खोड नाही बरं का, आपलं जे छोटं दिसतंय काही झाडाचं खोड, त्याला खोड म्हटलेलं आहे. ओके, खोड. त्याच्यानंतर काय? पान किंवा पुढं काय सांगितलंय? मुकुल आहे ना. इतक्या साऱ्या गोष्टींपासून काय तयार होतो? एक नवीन सजीव. सजीव म्हणजे काय? आपण झाडामध्ये बघतोय. मग झाडामध्ये सजीव कसा तयार होतोय? फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं? रताळ. काय घेतलंय? रताळ. आपण जर रताळ्यासाठी जी छोटी काडी आहे का ती लावल्यानंतर आपल्याला काय बघायला भेटतंय? रताळ. हे झालं शाकीय प्रजनन. त्याच्यानंतर पानफुटी, याचं उदाहरण आपण घेऊ शकतो आडुळसा आयुर्वेदिक असतोय बघा खोकल्यासाठी, आहे का नाही? सर्दी खोकल्यासाठी आडुळसाचं झाड प्रत्येकाच्या घराच्या शेजारी असते. जर नसलं तर आजूबाजूला चेक करा. आडुळसाचं पान जर का खाली पडलं, त्याला बिया नसतात, पान खाली पडल्यानंतर त्याला काय होतात? पानफुटी होते म्हणजे काय? जर आपण नुसतं एक आडुळशाचं पान जरी मातीत लावलं तरी पण आपल्याला काय बघायला भेटतं? नवीन आडुळशाचं झाड, म्हणजे नवीन सजीव तयार होतोय. ओके, त्याच्यानंतर काय? बटाट्याला छोटे फांदे जरी लावले, छोटे, ओके, किंवा बटाटा जरी लावलं तरी पण बटाट्याला तुम्हाला नाही का हिरवे कोण फुटताना दिसतात बघा, त्याच्यानुसार काय होतंय? बटाट्याची वाढ होते. मग शाकीय प्रजनन म्हणजे काय? मूळ असो, खोड असो, पान असो किंवा मुकुल असो, यांच्यापैकी कोणताही पार्ट आपण जर जमिनीमध्ये लावला झाडासाठी तर शाकीय प्रजनन घडून येतंय, म्हणजे नवीन सजीव आपल्याला काय होतंय? बघायला भेटतोय. त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक आहे आजच्या लेक्चरचा, बीजाणू निर्मिती आणि अलैंगिक प्रजननाचा शेवटचा टॉपिक. उद्यापासून आपण काय शिकणार आहे? लैंगिक प्रजनन, पुढच्या टॉपिक पासून. ओके, मग बीजाणू निर्मिती होते म्हणजे काय? स्पोर फॉर्मेशन. आता तुम्हाला इथं कृती करायला लावलेली काय आहे? ओलसर भाकर किंवा पावाचा तुकडा. आता तुमच्या घरी भाकर असं, भाकर खराब होते, सगळ्यांना माहिती, भाकर खराब झाल्यानंतर फेकून देतात, बरोबर का? पण फेकून द्यायच्या आधी आपण जर ती भाकर बघितली तर भाकर वरती एक लेअर फॉर्म झालेलं दिसते, आहे का नाही? एक कवच फॉर्म झालेलं दिसते, एक ते हिरव्या कलरचं, काळ्या कलरचं, किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला? पांढऱ्या कलरचं, आहे का नाही? त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात बुरशी. त्याला काय म्हणतात? बुरशी म्हणतात त्याला, आहे ना. आपण म्हणतो भाकरीला काय लागली? बुरशी लागली. बुरशी लागल्यानंतर भाकर काय करतो? फेकून देतो. पण ती जी बुरशी आहे ना, तिचं मोठं जे आपण काय म्हणतो पर्यावरण कसं तयार होतं, एक इकोसिस्टम म्हणू शकतो आपण त्याला, आहे ना. जर आपण पावाचा तुकडा बघितला किंवा भाकरीचा तर त्याच्यामध्ये बीजाणू निर्मिती होते. काय होते? बीजाणू निर्मिती. आता इथे दिलेलं आहे बघा बीजाणू. फॉर एक्झाम्पल एक भाकर आहे, ही भाकरीची काय ती लेअर आहे ना. या भाकरीच्या लेअर मध्ये काय आहे? खाली छोटे मुळं दिसत आहेत. आपण जर भाकर बघितली तर एवढं दिसत नाही. हे जे चित्र आहे कशामधलं आहे? मायक्रोस्कोपच्या खालचं. मग आता इथे छोटे आपल्याला मूळ दिसत आहेत, आहे का नाही? त्याला मुलाब म्हणतात. काय म्हणतात त्याला? मुलाब म्हणतात. जर एखादा बीजाणू आहे त्याची निर्मिती होते, त्याच्या मुळाला काय म्हणतात? मुलाब म्हणतात. आणि हे जे छोटे यांना काय म्हणतात? कवक तंतू. काय म्हणतात? हे जे लेअर सांगितलं की मी त्याला काय म्हणतात? कवक तंतू. आणि हा जो तयार झालेला हा काय मोठा
एक अख्खा बीजाणू आहे. आता हा जो बीजाणू आहे का याच्यामध्ये छोटले काय पेशी आहेत, छोटले काय पेशी आहे. आता पेशी काय करणार आहे, एक टाइम असा येणार आहे, या पेशी तयार झाल्या, एक टाइम असा येणार आहे, पेशी काय होणार आहे, फुटणार आहेत. काय होणार आहे, फुटणार आहे. आणि फुटल्यानंतर हा जो आहे का, हा फुटल्यानंतर हे काय होणार, इथून बाहेर पडणार आहे आणि त्यांना जिथं वाटेल का, जिथं चांगली परिस्थिती तिथं जाऊन राहणार, नवीन सजीव तयार करणार. आणि त्याच्या पेशी बाहेर निघलेला आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, बीजाणू धानी. काय म्हणणार, बीजाणू धानी. बीजाणू निर्मितीमध्ये काय काय महत्वाचं आहे, मुलाब म्हणजे मूळ, त्याच्यानंतर ही जी लेअर दिसते त्याला कवक तंतू म्हटलं जात आहे, हा जो अख्खा आहे याला बीजाणू म्हटलं जात आहे, आणि त्याच्यामध्ये जे तयार झालेलं त्याला काय म्हटलं जातंय, बीजाणू धानी म्हटलं जातंय. ओके. मग आपण जे पहिल्यांदा बघितलं होतं अलैंगिक प्रजनन, जे की एक पेशी होतं, एक पेशीमध्ये एकच पेशी होती. पण जर आपण दुसऱ्यांदा जर बघितलं तर इथून पुढे जेवढ्या पण पेशी तयार होतात या काय बहुपेशी आहेत. कशा आहेत, बहुपेशीय अलैंगिक प्रजनन होतंय. मग अलैंगिक प्रजनन म्हणजे काय, जर एक पेशी असो किंवा बहुपेशी, आपला उद्देश काय, अलैंगिक प्रजनन असो किंवा लैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजननाचा उद्देश की आपल्याला एक सजीव तयार झाला पाहिजे, आणि लैंगिक प्रजनन म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुद्धा सजीव निर्माण झाला पाहिजे. पण सजीव एक तर झाड निर्मित पाहिजे किंवा मानव निर्मित पाहिजे. मानव निर्मित सजीवाला आपण काय म्हणतो, छोटं बाळ म्हणतो, बरोबर आहे ना. एक तर तो पुरुष असतो किंवा स्त्री असते. ओके. मग एवढं सगळं बघितलं आज आपण. काय काय बघितलंय, अलैंगिक प्रजनन कशामध्ये, खंडीभवन बघितलंय. त्याच्यानंतर बघितलंय खंडीभवन म्हणजे स्पायरोगायरामध्ये कसं होतंय, पाणी जर आपण काढलं तर आपण जर छोटा केंद्र घेतला किंवा एखादा खंड घेतला तर याच्यामध्ये काय नवीन स्पायरोगायरा फॉर्म होतोय. त्याच्यानंतर काय आपलं पुनर्जन्मामध्ये प्लॅनेरिया सगळ्यात मोठे एक्झाम्पल, कुठूनही कट करा, नवीन सजीव फॉर्म करतोय. अजून काय पाल शेपटी सोडते, परत एकदा शेपटी तयार करू शकते. त्याच्यानंतर काय मुकुलायन म्हणजे काय, फुगवटा धरणार, एक मुकुल तयार होणार, आणि मुकुल तयार झाल्यानंतर नवजात हायड्रा त्याच्यातून सगळं पाणी, जेवण, पोषक तत्व किंवा जीवनसत्व हे सगळं घेणार, आणि एक टाइम नंतर गळून पडल्यानंतर काय नवीन हायड्रा तयार करणार. त्याच्यानंतर काय शाकीय प्रजनन, आता जे 10वीला दिलेला आहे ते काय म्हणतो त्याला, नैसर्गिक शाकीय प्रजनन. आणि जे 11वी-12वी शिकायचंय ते काय, मानवनिर्मित शाकीय प्रजनन. नैसर्गिक मध्ये काय येत आहे, मूळ, खोड, पान किंवा मुकुल. तुम्ही एक तर मूळ घ्या किंवा खोड घ्या किंवा पान किंवा मुकुल किंवा हे सगळं लावा. सगळं लावल्यानंतर तुम्हाला एक सजीव तयार होताना दिसेल. सजीव म्हणजे काय, ज्याची वाढ होते, जो काय म्हणतो, चालू शकतो, बोलू शकतो. झाड चालू शकत नाही, बोलू शकत नाही, पण त्यांची वाढ होऊ शकते, तो काय सजीव आहे. ओके. याच्यामध्ये काय रताळ, पानफुटीला, आडूळसा म्हणू शकतो किंवा बटाटे, हे सगळे उदाहरणं लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर काय, बीजाणू निर्मितीमध्ये एक तर भाकर घ्या किंवा पावाचा तुकडा घ्या, 2-3 दिवस भिजता ठेवा किंवा उघडा ठेवा किंवा दमट वातावरणात ठेवा, तर त्याला काय लागणार आहे, बुरशी लागल्यानंतर काय होतंय, बीजाणू निर्मिती. कशी बीजाणू निर्मिती होती, जर आपण हा जर भाकरीचा तुकडा धरला, कवक तंतू, त्याच्या खाली काय येणार आहे, मूळ, त्याला मुलाब म्हणतात. वरती जे येतात त्याला बीजाणू, आणि जे तयार होतात का आतमध्ये त्याला म्हणतात बीजाणू धानी. एक वेळ अशी येणार आहे, ते फुटणार आहे, आणि फुटल्यानंतर काय नवीन सजीव तयार करणार आहे. ओके. चला तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. आजचं छोटं लेक्चर होतं, कारण की उद्याचा जो पार्ट आहे का आपला, कोणता पार्ट, लैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजननामध्ये आपल्याला भरपूर काही शिकायचंय, आहे ना. लैंगिक प्रजनन पानामध्ये नाही, फ्लावरमध्ये, फुलामध्ये कसं चालतंय, त्याच्यानंतर मानवामध्ये, आणि सगळ्यात ज्यादा जो मेन पार्ट ह्या धड्याचा काय, अलैंगिक प्रजनन, लैंगिक प्रजनन, झाडामधलं पण बघायचंय, आणि मेन पार्ट जो येतो हे मानवामध्ये जे लैंगिक प्रजनन चालतंय त्याच्यावरती ज्या 3 आकृत्या दिलेल्या आहे, मानवी प्रजनन संस्था, स्त्री प्रजनन संस्था, आणि मासिक पाळीची जी फिगर दिली म्हणजे आकृती, ह्या तीन ज्या फिगर आहे त्याच्यावरती फिक्स प्रश्न बोर्डला असतोय म्हणजे असतोय. ओके. चला तर थांबूया आजच्या लेक्चरमध्ये. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लैंगिक प्रजनन बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांना या चॅनल विषयी माहिती नाही त्यांना या चॅनल विषयी सांगा. ओके. चला तर आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.